एक असतो कावळा. कावळ्याचं घर असतं शेणाचं, चिमणीचं घर असतं मेणाचं. तर एके दिवशी काय होतं, खूप मोठा पाऊस येतो आणि त्या पावसामध्ये कावळ्याचं घर काय होतं, खराब होतं, धुवून जातं. मग तो कावळा काय करतो, चिमणीच्या घरी जातो. मग चिमणीला काय म्हणतो बाहेरून, चिवताई चिवताई दार उघड. मग चिवताई काय म्हणते चिमणी त्याला, की थांब माझ्या बाळाला आंघोळ घालू दे. परत कावळा हाक मारतो, चिवताई चिवताई दार उघड. बाहेर पाऊस चालूच असतो. तर काय होतं, चिवताई चिवताई दार उघड कावळा परत म्हणतो. तर चिवताई काय म्हणती, थांब माझ्या बाळाला गंध पावडर करू दे. मग परत कावळा परत आवाज देतो. परत पाऊस चालू असतो. परत तो कावळा भिजतो पावसामध्ये. मग परत काय म्हणते चिवताई त्याला, कावळा म्हणतो चिवताई चिवताई दार उघड. मग चिवताई म्हणते थांब जरा माझ्या बाळाला गन पावडर करू दे, कपडे घालू दे. मग चिवताई तू परत कावळा तो बाहेर थांबतो. परत पाऊस चालू असतो मोठा. मग त्यानंतर काय होतं, परत कावळा आवाज देतो, चिवताई चिवताई दार उघड. मग चिवताई म्हणते थांब माझ्या बाळाला खाऊ पिऊ घालू दे. मग तरी पण तो चिवताईला चिवताई काय कावळ्याला आत घेत नाही. चिवताईचं घर मेणाचं असतं. तर काय होतं, मग सगळं चिवताईचं बाळाचं झालं की परत चिवताई दार उघडते आणि जरा दार उघडून बघते तर कावळा मरून पडलेला असतो. पावसामध्ये कावळा मरून पडतो. तर ही अशी गोष्ट